नमस्कार, एमके न्यूज मध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। कानिफनाथांची मडी पुन्हा एकदा चर्चेत, ग्रामसभेत झाले हे ठराव। चला तर काय आहेत ते ठराव पाहूयात। मी संजय बाजीराव मरकड। जय श्रीराम। मी संजय बाजीराव मरकड, अध्यक्ष कानिफनाथ देवस्थान ट्रस्ट व सरपंच श्री क्षेत्र मडी। आज 19 तारखेला मडीमध्ये ग्रामसभा झाली। अनेक घरकुल धारकांना या ग्रामसभेमध्ये हा एक निर्णय घेण्यात आला की अनेक घरकुल धारकांना राहण्यासाठी घरं नाहीत। केंद्र सरकारचा मोदीजीचा तो निर्णय आहे की अन्न वस्त्र निवारा ही प्रत्येकाची मूलभूत गरज आहे आणि म्हणून आमच्या गावातील 721 जो गट नंबर आहे, ज्या ठिकाणी कब्रस्तानची 10 गुंठे जागा असताना जवळजवळ 4-5 एकरवर त्यांनी अतिक्रमण केलेलं आहे। म्हणून आज आम्ही तो ठराव घेतलेला आहे की ते अतिक्रमण काढून त्या ठिकाणी घरकुल धारकांना जागा द्यायची आहे। दुसरा एक ठराव आम्ही या ठिकाणी मान्य केलेला आहे की आपण जर पाहिलं तर प्रचंड भाविकाची गर्दी आज कानिफनाथांच्या संजीवनी समाधीच्या या दर्शनाला या ठिकाणी भाविक येत असतात। आपण रस्त्याला जर पाहिलं तर कानिफनाथ देवस्थान ट्रस्टच्या जागेमध्येच एक मस्जिद बांधलेली आहे रस्त्याने श्रीराम चौकामध्ये, आणि त्यामुळे रहदारीला फार त्या ठिकाणी त्रास भाविकांना होतो। अनेक वेळा त्यांना आम्ही नोटिसा दिल्या आहे की तुमच्या मस्जिदीच्या जागेचे पेपर आम्हाला तुम्ही सादर करा, त्याचं बांधकाम परवाना घेतलाय का नाही ते सादर करा, पण ते कुठलेच नियम पाळत नाहीत। त्यांना कायद्याचा धाक नाही, ते आपली घटनाच मानत नाही पहिली गोष्ट, आणि म्हणून ते कुठलीही माहिती आपल्याला त्या ठिकाणी देत नाहीत। नवीन नवीन मौलाना त्या ठिकाणी आलेले असतात, ते रोहिंग्या आहेत, बांगलादेशी आहेत, पाकिस्तानी आहेत, तर त्याचीही माहिती आम्ही मागवली होती पण ते देत नाहीत। आणि म्हणून गावामध्ये 2 मस्जिदी आहेत। जर का 150-200 समाज या गावामध्ये आहे तर एक मस्जिद आहे ती त्यांनी नमाजासाठी वापरावी, आणि ही मस्जिद जी रस्त्यामध्ये आलेली आहे जेणेकरून भाविकाला त्याचा त्रास होतोय, ती मस्जिद आम्ही त्यांचे पेपर मागवणार आहोत। मला तरी वाटतं त्यांच्याकडे कुठलेही कागदपत्र त्या जागे संदर्भात मस्जिदी संदर्भात नाही आहेत। मीही ग्रामपंचायतचं रेकॉर्ड तपासलंय, कुठलेही पेपर इथं सापडत नाहीत, आणि म्हणून आज आम्ही या ठिकाणी ठराव घेतलेला आहे की रस्त्यात येणारी मस्जिद जी काही भाविकांना त्या ठिकाणी त्रास होतो ती मस्जिद ठराव घेऊन आम्ही पाडून टाकणार आहोत। मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन। मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन, साई बन। सुटीचा आनंद लुटू झाडी हिरवीगार, प्राणी पक्षी कारंजे धबधब्याची धार, ला 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 ला। विरंगुळा विसाव्याचे वेधू क्षण, मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन, साई बन। टेन्शन पासून राहू दूर, आनंद घेऊ पुरेपूर, हुरडा पार्टी वनभोजन या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन।